मित्रांनो, आपला नागपूर बायपास आहे. म्हणजे सिटीमध्ये जायची गरज नाही. नागपूर आल्यानंतर जसं आपल्याकडं रिंग रोड होतो आहे बाहेरच्या बाहेर, तसाच हा नागपूरचा बाहेरच्या बाहेर रोड आहे. सगळी हेवी ट्रॅफिक वगैरे सगळी बाहेरच्या बाहेरच जाते. अजिबात आतमध्ये हेवी ट्रॅफिक नाही आहे. आपण पूर्ण नागपूरला बायपास आहे. आपण आता नागपूरला गेल्यानंतर आपण आता बाहेर पडलो. आपण आता रायपूरच्या रोडला लागूया. तुम्हाला तोही रोड दाखवतो. एकदम भारी रोड झाला तिकडं. आपण आता नागपूर सोडलेलं आहे. नागपूरमध्ये आपण बरोबर 8 वाजता समृद्धी हवे सोडला आपण. त्यानंतर मस्त तिथं नाश्ता केला. तर्री पोहे खाले. तर्री पोहे नागपूरचे स्पेशल आहेत. असं ते काय तर्री एक नंबर, म्हणजे भारी होती. पोहे पण भारी होते. तर्री पोहे खाले, चहा घेतला आणि आता परत आम्ही निघालेलो आहे. नागपूरला मस्त रिंग रोड आहे. म्हणजे बायपास सगळा बाहेरच्या बाहेरच रस्ता आहे. म्हणजे गावात नागपूरमध्ये जायची गरज नाही आहे. बाहेरच्या बाहेरच आपण जाऊ शकतो. जे आता आपण रिंग रोडबद्दल सांगतो आहे की बाबा बाहेर जी अवजड वाहने येते, आता जे बघितलं मी, तुम्हालाही व्हिडिओ दाखवतो मी, तर पूर्ण हेवी वाहनं अजिबात आत जात नाहीत. जरच काही काम असेल तरच, नाही तर मग छोटी वाहनं पण बाहेरच्या बाहेरच जातात. आम्ही आता भंडारा रोडला लागलेलो. भंडारा रस्ता म्हणजे रायपूर कडे हा रस्ता जातो. आम्ही आता भंडारा रस्त्याकडे लागलेलो आहे. हा पण एकदम रस्ता 4 लेन रस्ता आहे. साईडला एक सर्व्हिस लेन पण आहे, जेणेकरून आपण गाडी थांबवायची असेल काय तर आपण थांबवू शकतो. म्हणजे 4 लेन तर मला तिथं 4 लेन दिसतोय मला इथं आत्ता तरी सध्या. पुढे गेल्यावर वाढलेला असेल तर नो आयडिया. बघूया आपण भंडारा रस्ता. मित्रांनो, हा पहा भंडारा रस्ता. आपण नागपूरचा एक रिंग रोड सोडल्यानंतर तिथे एक सर्कल घेतला आपण. म्हणजे इंटरचेंज सारखंच होता, ते सर्कल होता. सर्कल घेतला. सर्कल घेऊन परत आपण भंडारा रोडला लागलेलो आहे. हे पहा, इकडं 2 लेन आणि पलीकडच्या साईडला 2 लेन आहे. म्हणजे 4 लेन हा रस्ता आहे. रस्ता पण खूप भारी आहे. मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे तर दिसतोय रस्ता खूप छान. आणि पुढं आपण अपडेट घेऊयाच रस्त्याबद्दल. रस्ता कसा आहे, काय आहे याबद्दल पण. नागपूरला आले तर तर्री पोहे नक्की खा. जर कोणी तिखट खात नसेल, म्हणजे तिखट खात नसेल तर तुम्ही तरी त्याच्यावर घेऊ नका. फक्त पोहेच खा. पोहे पण बेस्ट आहे तिकडे. म्हणजे पुढे गेलं तरी इथं तो आयटमच आहे तर्री पोहे. सगळीकडे तर्री पोहेच मिळतात इथं. तर तर्री पोहे खावा तुम्ही. आम्ही तर खाल्लेले आहेत. तुम्ही कधी आलं तर तर्री पोहे खा. आणि दुसरं, नागपूरची संत्रा बर्फी बेस्ट आहे. ते तुम्ही कधी जर आले इकडं नागपूरला तर संत्रा बर्फी नक्की घ्या पार्सल किंवा खावा तुम्ही. पण ते 12-13 तासच फक्त चालते ती काहीतरी. पुण्याला असतोपर्यंत ती संपवायची. 2-4 दिवस नाही ठेवायची तिला. ती पण बेस्ट आहे इथं. हा पहा रायपूर रोड आहे. 230 किलोमीटर रायपूर दाखवत आहे. बघा रस्ता पण केवढा भारी आहे. तिथं जाण्यासाठी बघू शकता. सिक्स लेन रस्ता. आणि आपल्याला रायपूरला जाण्यासाठी 212-15 किलोमीटर असेल. मित्रांनो, आपण आता रायपूरपासून मागं आहे. हे सगळं अभयारण्य आहे इकडं. सगळं तसं हे केलं नाही आहे, पण पूर्ण अभयारण्य आहे इकडं. हे बघा सगळे जनावरं, किती जनावरं गेलेले आहेत रोडने. सिग्नल लागलेलं आहे आम्हाला. सिग्नल लागलेला आहे.
आता भंडारामध्ये ना आता नाही, भंडारा गेलो पुढं, भंडारा गेलं मागं. रस्ता एवढा भारी आहे ना, खूप भारी रस्ता आहे. अजिबात गर्दी नाही, काय नाही काय नाही. फक्त मध्ये आधी थोडेसे काय कुठं खड्डे बिड्डे थोडेसे नॉर्मली पडले आहेत, पण त्याचे पण कामं चालू आहेत. खरंच रस्ता भारी आहे. आपण आता खेरबाना या गावाच्या ठिकाणी आहे, म्हणजे भिलाई गाव आहे, त्याच्या जवळ आहे आपण. बघा हे असं ज्या ठिकाणी खड्डे वगैरे ते पण कामं वगैरे चालू आहेत. काही किरकोळ झाडं वगैरे थोडी वाढलेली आहेत, ते पण थोडी. रस्ता एक नंबर रस्ता आहे, एक नंबर. म्हणजे आपल्याकडे असे रस्ते मला तर वाटत नाही आहे, अशा एवढे रस्ते भारी आहेत म्हणून. दुनियाभरचे खड्डे गुड्डे काय बोलायचंच नाही. पुण्यामध्ये तर खड्ड्याचं तर म्हणजे एकदा खड्डे लागले की फ्रीमध्ये पुण्यामध्ये मसाज होते, असं आहे. मित्रांनो, आपण आता रायपूरमध्ये आलेलो आहे. दुपारच्या 2 वाजल्यात. आपण एका ठिकाणी जेवायला थांबलो होतो. ज्या हॉटेलला जायचं होतं आपल्याला ढाब्यावरती, ते आपलं महाराष्ट्रीयन होतं. तर तिथं काय जायला जमलेलं नाही आपल्याला, म्हणजे सापडलंच नाही ते आपल्याला. राईट साईडला असल्यामुळं ॲड्रेस काय तेवढा मिळाला नाही आहे, त्यामुळे काही सापडलं नाही. एक मस्त सरदारजीचं हॉटेल होतं, आम्ही त्या ठिकाणी जेवलो. जेवण ओके होतं, त्यामुळे मी काय असं त्या हॉटेलचं काय मी काय टाकलं नाही आहे. एवढं काही मला तेवढं बरं वाटलं नाही आहे. म्हणजे गव्हाच्या चपात्या म्हणून मैद्याच्या चपात्या दिल्या होत्या, त्यामुळं काही मी हे केलं नाही. आणि त्याला आपण एवढंही विचारलं, रे गव्हाची चपाती आहे का, तर हां घेऊ का चपाती आहे, तर ठीक आहे. आता आणून दिल्यानंतर काय तर ठीक आहे म्हणजे चला, आता भूक लागली होती, खाऊन टाकलं. आता आपण रायपूरमध्ये आलेलो आहे. रायपूर सिटी म्हणजे ते खूप असं, इकडं तुम्हाला एक सांगतो, अजिबात ट्रॅफिक नाही आहे. म्हणजे रोडला वगैरे आता आपण एकदम सिटीमध्ये एंट्री केल्यामुळं थोडंसं गावात थोडंसं सिग्नल वगैरे आहे, थोडंसं ट्रॅफिक. पण बाहेर रोडला अजिबात ट्रॅफिक नाही आहे कुठेच. एकदम रस्ते सगळे मोकळे आहेत. कुठंतरी किंचित एखादी गाडी म्हणजे अशी दिसते गाडी, जास्त ट्रॅफिक नाही. आपल्यासारखं नाही ट्रॅफिक, एकदम गाडीला चिटकून गाड्या सगळ्या असतात, असं नाही ट्रॅफिक इकडे. आता थोडंसं एकदम सिग्नल असल्यामुळं हे रायपूरमधलं ट्रॅफिक आहे. सिटी एवढी मोठी वाटत नाही आहे, पण ठीक आहे. म्हणजे रायपूरमध्ये आपण आता हा चौक सिग्नल पास करून निघालो आहे पुढे. पाहू शकता सगळं रिकाम आहे पुढे, एकदम असं थोड्या गाड्या पुढे गेल्यासारखं झालेलं आहेत, जास्ती नाही. रायपूरमध्ये काय फेमस आहे मला तर काही सांगता येणार नाही आहे. आपण रांचीला जाणार आहोत, तिथं फेमस आहे काहीतरी, ते बघू आपण नंतर पोचल्यानंतर. आपण उद्या परवा तुम्हाला सांगूया. आता मला मॅपमध्ये दाखवत आहे रांचीला आपण रात्री 1:30 पावणे 2 दाखवत आहे मला. मध्ये जेवाय थांबलो तर 1, 2, 2:30 होऊ शकतं त्यातमध्ये असं. बघूया मित्रांनो, आपण आता रायपूर सिटी पण क्रॉस करत आहोत. खूप मोठं आहे, म्हणजे सगळं असं मोकळं आहेत, खूप मोकळं भारी वाटतं इकडं. म्हणजे मला तर खूप रस्ते मोकळे वाटतात ना, तर असं कुठेतरी बाहेर आल्यासारखं वाटतं, म्हणजे खूप बाहेर आल्यासारखं वाटतं. कारण एवढं फिरलो पण एवढे रस्ते कधी मोकळे मला दिसले नाही तिकडं. पहिला पण आलो होतो मी इकडे, पण आता फारच डेव्हलप पण झालेलं दिसतं इकडं. असं ट्रॅफिक पाहिजे, बेस्ट आणि मस्त. आता आपण छत्तीसगडमध्ये आता आपण छत्तीसगडमध्ये आहोत. तर आपण ओडिसामध्ये लागू थोडासा कुठला तरी भाग ओडिसामध्ये, आणि मग आपण बघूया आपण आता पुढे. मित्रांनो, आपण आता लांच बरणा म्हणजे ओडिसा
आपण ह्या जंगलामधून आता आपण ह्याला जाणार आहोत रांचीसाठी. आता एकदम सिंगल रस्ता आहे. आत्तापर्यंत आपल्याला एकदम डबल रस्ता लागला होता, आता सिंगल रस्ता. आणि 11 वाजलेत रात्रीच्या आमचीच. आणि ॲक्च्युली काय आलं, आम्ही मागच्या गावामध्ये ज्यावेळेस मी डिझेल भरलं त्यावेळेस तिथं विचारलं, मी त्या लोकांना विचारलं, आणि जो पंपाचा जो मालक होता ते पण होते ते. तर त्यांची माझी जरा चांगली ओळख झाली बोलण्यामध्ये. त्यांना विचारलं, म्हणलं वास ठिकाणी जायचं आहे. तर त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही अमक्या गावातच तुम्ही थांबा तिथं कुठंतरी, सकाळी ह्या पुढं जावा. असा काही जंगलामध्ये असा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर म्हणले रात्रीची वेळ आहे, मग तुम्ही नवीन आहे तर असं शक्यतो नका जाऊ म्हणून. पण परत पुढं आल्यानंतर आम्ही परत चौकशी केली तर म्हणले काय प्रॉब्लेम नाही, आधीमध्ये गाड्या वगैरे असतात, ट्रक असतात, हे असं गाड्या असतात म्हणले, त्यामुळे काय तसा काही प्रॉब्लेम नाही जंगलामध्ये. पण ठीक आहे, आता आपण तसे काही पुणेरी लोक आपण कुठेही घाबरत नाही आहे. आपण एकदा डेअरिंग एकदा घुसलं की आरपार असतं आपलं. तर मित्रांनो, आपण आता या जंगलामध्ये, ओडिसाच्या जंगलामध्ये, आपण ओडिसामधून पुढे एक अजून एक बाउंड्री लागेल म्हणजे झारखंडची. तर आपण त्या बाजूलाच लाईमस्टोनची खदान आहे. इथं आमच्या बाजूलाच खूप मोठी खदान होती. आता रात्रीची मॅपमध्ये आम्हाला दिसली ती की बा खदान आहे म्हणून. तर मित्रांनो, आता ह्यो थरार आपण जंगलातला एवढाच बाद झाला. तुम्हाला आधीमध्ये मी दाखवेलच, पण ठीक आहे. आपण आता रांचीला किती वाजता पोचतो आहे हे पण तुम्हाला मी दाखवतो मित्रांनो. ओके, गुड नाईट. जंगल बघा पहिलं तुम्ही कसं आहे दोन्ही साईडून. भीती वाटते, भीती एकदम भयानक भीती वाटते. राम मित्रांनो, रात्रीच्या 2:10 झाल्यात. आता तारीख 8 तारीख आहे, म्हणजे 8च तारीख आहे. 12 नंतर 8 होते. आपण आता रांची 60-62 किलोमीटर राहिलेलं आहे. एक आपण अर्ध्या तासामध्ये पोचू आपण. म्हणजे 3 अर्धा तासात पोचू आपण. नाही 1.5 नाही, 3 वाजेपर्यंत पोचू आपण. 3 पावणे 3. आणि तुम्ही बघू शकता, तुम्ही रस्त्याचे फक्त हे बघा, हे बघा क्वालिटी रस्त्याची. जंगलातला रस्ता आहे, खेडेगावातला रस्ता आहे. साईडचं बघा तुम्ही, मध्ये सेंटरचं बघा, रिफ्लेक्टर वगैरे सगळं साईडला रेड रिफ्लेक्टर आहे. म्हणजे क्वालिटी एवढी भारी आहे रोडची, पण पोटातलं पाणी हलत नाही असा रस्ता आहे. एकदम डांबराचा रस्ता आणि एकदम क्लीन, सगळं भारी. म्हणजे खेडेगावातले पण रस्ते असे एवढे सुंदर आणि चांगले रस्ते. मला फक्त हेच दाखवायचं होतं की आपल्या महाराष्ट्रामधील रस्ते आणि खेडेगावात इथले रस्ते बघा, हवेचे रस्ते बघा, हवे पण कसं आहेत, आपल्यातले हवे कसे आहेत बघा सगळं. आणि खेडेगावातले पण रस्ते बघा. तर दिला होता, गाड्या वगैरे इकडे जास्त रात्रीच्या नाहीत. आम्हाला इथं पुढं नाक्यावर चेक नाक्यावर अडवलं होतं. गाडी वगैरे चेक केली, कुठं जायचं आहे, कशाला जायचं आहे, काय सगळं त्यांनी माहिती वगैरे विचारून घेतली. आणि त्यानंतर आम्हाला पुढं सोडलं. हे बघा रेल्वे क्रॉसिंग आहे पुढं. तर इथंच थोडासा रस्ता खराब आहे. आता संपूर्ण रस्ता चांगला आहे. मला पण पाणी पाहिजे काय थोडंसं लागला होतो. रेल्वे क्रॉसिंगचं काम झालेलं आहे. म्हणजे
ट्रेन बी उरली. रेल्वे पण ट्रेन पण समोरून येऊन राहू लागले. पूर्ण जंगलाचा रस्ता येऊ. हत्ती वगैरे नाही, रेल्वे नाही आहे, गाडी आहे. म्हणजे असं वाटलं मला की रेल्वे आहे म्हणून, पण ट्रक आहे. आणि इथले एवढे भंगार ड्रायव्हर लोक आहेत, म्हणजे गाडी चालवताना एवढं बेकार आहेत. लाईट एवढी फुल देऊन चालतात. ट्रकवाले असू द्या, कारवाले असू द्या, एवढे थर्ड क्लास आहेत, थर्ड क्लास. म्हणजे अप्पर आणि डिप्पर त्याला फरकच त्यांना कळत नाही. फुल ते ट्रकवाले जर फुल ते वाळूवरती रेती वाहतात. 5-6 लाईट एक्स्ट्रा लावले. एक्स्ट्रा लावलेलं लाईटी, LED लाईट, आणि पूर्ण दिसत नाही पुढचं काय. थोडा त्रास होतो. मित्रांनो, मग आपण परवापासून कंटिन्यू आपण गाडी चालवतोय, नॉनस्टॉप गाडी चालवतोय. तेवढा आपला स्टॅमिना, म्हणजे गाडी चालवण्याचं आपल्याला हाय बघ तशी आपण थोडं चालवू पण शकतो. आता बघा रस्ता इथून पुढं सगळं रिफ्लेक्टर वगैरे सगळं बघत आहे. समोर ट्रकवाला तर बघितलं का, ट्रकवाल्याचे फुल लाईट, म्हणजे असं गाडीच्या गुडघ्यात मेंदू काही कळत नाही. एवढं सगळ्या गोष्टी आहेत चांगल्या, पण जे चालक आहेत ते बरोबर नाहीत. म्हणजे असं ड्रायव्हिंगचं आता मागं, आता समजा आपण एखादी गाडी आपण ओव्हरटेक करतो, एकदा हॉर्न देतो किंवा एकदा अप्पर डिप्पर आपण देऊन बघतो. पण हे हरामखोर लोक कंटिन्यू अप्पर असं लाईटवर खाली लाईट खाली, असं कित्येक वेळा मला असा अनुभव आला ह्या रोडला. हायवेला पण काय म्हणजे. मित्रांनो, आपण आता ह्याच्यामध्ये पोचलो आहे, झारखंड बाउंड्रीमध्ये आपण मग अशीच पोचलो होतो. तर रस्त्याची क्वालिटी मी दाखवण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ मी करत आहे. तुमच्यापर्यंत हे कळावं की आपल्या खेडेगावातले रस्ते कसे असतात. म्हणजे आपल्या गाव शहरी भागात पण असे रस्ते नाहीत. शहरी भागामध्ये पण विचार करा. म्हणजे आज जर ठीक आहे, आता विषय नको, तो विषय बोलायच नको. तुम्ही तर बघा रस्ते किती चांगले तिकडे, आणि आपल्याकडचे महाराष्ट्रामध्ये रस्ते बघा. बस मला एवढंच सांगायचं आहे. आपल्याला काय कुणाबद्दल काय बोलायचं नाही, कुणाबद्दल चर्चा करायची नाही, काय नाही. फक्त रस्ते हे सगळी खेडेगाव आहेत. तुम्ही बाजूला बघता हे सगळं खेडेगाव आहेत. खेडेगाव सिटी नाही, एक खेडेगावातला रस्ता आहे. आपण गुगल मॅपने आपल्याला हा रस्ता दाखवला होता, शॉर्टकट रस्ता आहे. फिरून एक होता, पण फिरून कमीत कमी 150 किलोमीटरचा राऊंड पडत होता. आणि आपण ह्या शॉर्टकटने गेलो तर काहीतरी 82-84 किलोमीटरचा फरक पडत होता. खूप मोठा फरक पडत होता. तो पण जंगलातून रस्ता आहे, हा पण जंगलातूनच आहे. समोर बघा, म्हणजे माझ्या डोळ्याला दिसतात रिफ्लेक्टर कसे दिसतात ते. आपल्याला कॅमेऱ्यात, मोबाईलचं पण ज्यात कॅमेऱ्यात दिसते पहा, ते सगळे रिफ्लेक्टर बघा दिसत आहे. तुम्ही प्रॉपर आहेत असे एकदम रस्ते, एकदम व्यवस्थित आहेत. हा एअरपोर्टला जाणारा रस्ता आहे, एक 5.5-6 किलोमीटरचा. इथून म्हणजे आता बोर्ड बघितला मी, बघा किती मस्त वाटतं इकडं. आता 3 वाजल्यात, 3:06. म्हणजे इकडे बाजूला डाव्या साईडला आपल्या जे कॅमेऱ्यात मला डाव्या साईडला तुम्ही बघू शकता, म्हणजे किती सुंदर असं इकडं आपण रांचीमध्ये आलेलो आहे. इथं तळ आहे बाजूला, बगीचा वगैरे आहे इथं. असं वाटतंय मला, म्हणजे खूपच भारी हे केलेलं आहे. लय भारी केलं, लय भारी केलं. खूप भारी.
इथंच हॉटेल आपण बुक केलेलं आहे. आपण हॉटेलच्या लोकेशनलाच आपण चाललेलो आहे आणि उद्या तुम्हाला नक्कीच सरप्राईज आपण देऊया. आपण कशासाठी आलेलो आहे इथे रांचीला. 1700 किलोमीटर आपण नॉनस्टॉप आलेलो आहे. आता 3 वाजून 7 मिनटं झाले आपण रांचीमध्ये पोचलो. आपण आता 2-5 मिनटातच आपण आपल्या लोकेशनला पोचूया. आपण पुढून दिसतोय मला असं वाटतंय. इकडंच आहे. राईट टर्न दिसतो इथं मॅपमध्ये. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, आपण आता रात्री रांचीमध्ये 3:30-3:15 वाजता आपण पोचलो इथं. इथं आल्यानंतर आपण आता धोनीच्या घरापाशी आपण आलेलो आहे. आपण आता धोनीच्या घरापाशी आपण आलेलो आहे. हे पहा, ते धोनीचं घर आहे माझ्या पाठीमागे. मला दाखवतो मी. हे धोनीच्या बंगल्याचं नाव आहे. हे सगळं असं सगळा हा बंगला आहे. हे सगळं आपण तर बा धोनीचा फॅन आहे. म्हणजे मग इथं रांचीमध्ये यायचं नाही, तर भेटायचं नाही, म्हणजे असं कधी होणारच नाही आहे. तर 1700 किलोमीटर आपण फक्त धोनीसाठी आपण आलेलो आहे. पण धोनी साहेब काय आपल्याला भेटले नाही इथं. हे बा, हे बंगला आहे धोनी साहेबाचं. हे बंगला आहे. आतमध्ये काय सोडलं नाही आपल्याला, हायवेलाच आहे. तुम्ही रांचीमध्ये आल्यावर तुम्ही धोनी हाऊस म्हणून जरी टाकलं तरी तुम्हाला हे लोकेशन दाखवलं जातं. सगळं गेट आहे. मित्रांनो, राज्यामध्ये आपला हा सफर चालूच राहणार आहे. नवीन आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.